जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. बरोबर ओळखलं मंडळी, मी गेले होते हरिनाम सप्ताहाला. नमस्कार मंडळी, शुभ दुपार. होम मेकर विदू व्लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विदूला आपले मनपूर्वक स्वागत करते आहे. तर आता आम्ही दोघी मस्त रेडी झालोय है ना बेटा. आणि आता कुठे जायचं आपल्याला? आधी कुकुला हळदी कुंकूला जायचे. आणि नंतर कोणाकडे जायचं आधी आपल्याला? नंतर ते जायचं शोभा मावशीकडे जायचे. आणि अजून कुठे जायचे? रेवाला कुमारिका म्हणून पुष्पा मावशीकडे जायचे है ना. रेवाला खरी खुरी तर मावशी नाहीयेत, पण इथे जवळ असलेल्या दोन आमच्या आवडत्या मावश्या आहेत है ना. हो की नाही. तर त्याच्यामुळे ते आमचे खूप लाड करतात है ना. रेवाचे खूप लाड करतात. रेवा आवडते त्यांना है ना. रेवा ऐकते सगळ्यांचा आणि है ना बेटा. तू शाळेमध्ये काय अभ्यास केला ते सांग. शाळेमध्ये मम्मी टीचरने मला अभ्यास करायला पण नाही दिला अभ्यास करायला. मग काय करत होत्या टीचर? गाणी गोष्टी शिकवत होत्या. अच्छा, हा, गाणी गोष्टी शिकवत होत्या. पाटीवर अभ्यास नाही घेतला ना. पण तिचा मी अभ्यास घेतला आहे ना. रेवाच्या आईने अभ्यास घेतला. काय काय घेतलं रेवाच्या आईने अभ्यास? ऍपल, कॅट आणि डॉग. आणि अजून काय घेतलं? म्हण ना, तू छान म्हणते. छान, असं नाही करायचं. म्हण ना म्हण ना बेटा. म्हण ना लवकर. अननसाचा म्हण. चला आता आम्ही निघतो हळदी कुंकूसाठी. नंतर बोलतो तुमच्यासोबत. किती छान दिसते ना देवी. छान छान कर ना. हात जोड लवकर. जोड. तर शोभा मावशीकडे हळदी कुंकू घेऊन पुढे आम्ही विठ्ठलाच्या मंदिरात गेलो, जिथे अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आणि इथे छान आत्ता बघा भजन चालू होतं. आणि ही भजनाची पद्धत आहे ना, मला खरंच खूप आवडते. टाळ घेऊन एक पाय पुढे एक पाय मागे आणि खूप उत्साहामध्ये सर्व हे जे वारकरी भजनात एकदम दंग होते. त्यानंतर आम्ही विठू माऊलीचे दर्शन घेतले. अत्यंत सुंदर असे सुशोभित केले होतं फुलांनी. फुलांच्या माळाच माळा होत्या. पहिल्यांदा आम्ही मनोभावे दर्शन घेतले आणि नंतर इथे मी थोडंसं शूट केलं, कारण गर्दी अजिबात नव्हती देवळात आणि बाहेर तर भजन चालू होतं. त्यानंतर रात्री आम्ही पुष्पा मावशीकडे गेलो. तिकडे सुद्धा आम्हाला हळदी कुंकू घ्यायचं होतं आणि रेवाला कुमारिका आणि मला सुहासिनी म्हणून आमंत्रण होतं. हे ना, तुझी टेस्ट कर. सांग मावशीला, सांग काय आहे हे? काय खातोय तू? अहो एवढं तूप काय दिलं? कशी आहे टेस्ट बेटा? मऊ आहे ना पोळी एकदम. देवा काय खाते? छान छान. काय आहे पण याचं नाव काय? तू काय खातेस? पुरणपोळी. म्हण. हा, नुसती भाजी खायची नाही, आधी पुरणपोळी खायची, नंतर भातू खायचं.
छान छान. तर आत्ताच आम्ही घरी आलो आणि खूप उशीर झाला पुष्पा मावशीकडून घरी यायला, कारण छान गप्पा वगैरे आमच्या चालू होत्या आणि नंतर मुलांसोबत पण छान गप्पा चालू होत्या. तर त्यानंतर मग रेवा तर खूप दमली होती, कारण ती दिवसभर झोपलेली नव्हती अजिबात. तर आता आल्यावर पहिल्यांदा तिला झोपवलं, कारण ती तिथे अजिबात बोलू सुद्धा देत नव्हती जास्त. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.